जळगावमध्ये पुन्हा एकदा राजकीय तापमान वाढलं आहे। भाजप आणि शिंदे गट स्वबळावर लढण्याच्या तयारीत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटही ऍक्शन मोडवर आला आहे। कोण होणार नव्या प्रवेशाचं केंद्रबिंदू आणि कोणत्या दोन मोठ्या बैठका या आठवड्यात होणार आहेत, पाहूया या खास रिपोर्ट मध्ये। नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने तुमचं स्वागत करते न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह मध्ये। जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे। मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं आहे की जर युती झाली नाही तर आपण स्वबळावर रणांगणात उतरणार आहोत। या पार्श्वभूमीवर अजित पवार गट देखील आता पूर्णपणे सक्रिय झाला आहे। भाजपच्या बालेकिल्ल्यात आपली पकड मजबूत करण्यासाठी अजित पवार गटाने देखील नवीन रणनीती आखली आहे। गिरीश महाजन यांनी पक्ष कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितलं आहे, आता तयारीला लागा, प्रभावी आणि पात्र लोकांना पक्षात आणा। पूर्वी महायुती विरोधात लढलेल्यांना पक्षात न घेण्याचा निर्णय होता, आता मात्र तो नियम तिन्ही घटक पक्षांनी शिथिल केलेला दिसत आहे। अजित पवार गटाने काही दिवसांपूर्वी मोठी ताकद दाखवली होती, तर शरद पवार गटातील 2 माजी मंत्री, 2 माजी आमदार आणि काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांना पक्षात घेऊन भाजप आणि शिंदे गटाला मोठा धक्काच दिला होता। पण त्यानंतर पक्षातील हालचाली थोड्याशा मंदावल्या होत्या। आता पुन्हा संघटन सक्रिय करण्यासाठी संपर्क मंत्री माणिकराव कोकाटे आणि प्रदेश उपाध्यक्ष अनिल पाटील यांच्या उपस्थितीत मोठा आढावा बैठक होणार आहे। पहिली बैठक रावेर लोकसभा क्षेत्रासाठी भुसावळ येथील संतोषी माता सभागृहात शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता होणार आहे, तर दुसरी बैठक जळगाव लोकसभा क्षेत्रासाठी जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यकर्त्यात शनिवारी दुपारी 1 वाजता होणार आहे। या बैठकीत माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील, गुलाबराव देवकर, मनीष जैन, कैलास पाटील, प्रदेश प्रवक्ता प्रतिभा शिंदे आणि प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील उपस्थित राहणार आहेत। या बैठकीत सर्व नगरपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितींमधील इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली जाणार आहे। त्यांचा प्रभाव, क्षेत्रातील परिस्थिती आणि स्थानिक समीकरणांचा आढावा घेतला जाईल। भाजप आणि शिंदे गट यांच्यात राजकीय शर्यत रंगत असतानाच अजित पवार गटही मैदानात उतरल्याने जळगाव जिल्ह्यातील राजकारण अधिक रंगणार आहे। पुढच्या काही दिवसात नवे प्रवेश, नवी जुळवाजुळव आणि नवी समीकरणं पाहायला हे नक्कीच मिळणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।